महाराष्ट्र कारागीर पोलिसांचा रिझल्ट लागलेला आहे। आपण आहे आता देशमुखनगर येथे। देशमुखनगर तिटेवाडी येथील भटक्या विमुक्त जातीतील म्हणजे वडार समाजातील एक मुलगी आहे। ती या परीक्षेमध्ये पास झालेली आहे। तर आपण तिचं जाणून घेऊया की कशा पद्धतीने तिचं बालपण गेलं, कशा पद्धतीने तिनं अभ्यास केला, कशा पद्धतीने शिक्षण घेतलं, त्यानंतर तिनं कशा पद्धतीने अकॅडमी लावली आणि या परीक्षेत तिने कसं यश केलं। तर आपण अनुराधा उर्फ बायडी राजेंद्र फडतरे राहणार टिटेवाडी देशमुखनगर हिची आपण जाणून घ्या माहिती। अभिनंदन बाळा तुझं। आज महाराष्ट्र कारागीर पोलीस याचा निकाल लागलेला आहे। तर तू या निकाल लागल्यानंतर तुला कसं वाटतंय मनाला? छान वाटतंय, आनंद झालाय। कारण की एक जे वर्दी भेटण्याचं एक जे स्वप्न होतं ते पूर्ण झालंय। स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं ते एक पूर्ण झालंय। घरच्यांचं पण स्वप्न होतं की मी काहीतरी करावं, पोलीसमध्ये भरती व्हावं, ते आज पूर्ण झालं। तुझं हे बालपण कशा पद्धतीने गेलेलं आहे? माझं बालपण मी पहिली ते मला लहानपणीचं काय होत नाही। आम्ही दुसरीकडे होतो राहायला, तिकडेच माझी मम्मी मी 3 वर्षाची असताना ऑफ झाली। नंतर मी पहिली ते चौथीपर्यंत तिथे देशमुखनगर शाळेतच होते। नंतर 5वी ते 10वी खोजेवाडी येथे माझं शिक्षण झालं। नंतर 10वी नंतर मी बोरगाव येथे ॲग्री डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं। ते 2 वर्ष पूर्ण केल्यानंतर पप्पांच्या डोक्यात आलं की अकॅडमी लावूया, आपण पोलीस भरती ट्राय करायची। म्हणून मग सातारमध्ये श्रीराज मुद्रा अकॅडमी म्हणून आहे, तिथे ॲडमिशन घेतलं। आणि तर तिथे मग फिजिकल लेक्चर स्टडी वगैरे लावला। आणि 2022-23 पासून मी सुरुवात केली। पहिली भरती मी 2023ला दिली मुंबईला, पण तिथे काही यश आलं नाही। ग्राउंड आणि फिजिकल लेखी मिळून दोन्ही टोटल मेरिटमध्ये नाही बसले। नंतर आता 2024ला रत्नागिरी येथे जिल्हा पोलीसला भरती दिली, तिथे 4 मार्काने राहिले। आणि आत्ता पुणे कारागृहाला माझी 20 मार्चला ग्राउंड झालं, तिथे 43 मार्क पडले आणि लेखीला 87, असे टोटल 130ला मी आता ओपनमधून भरती झाली। तुझं बालपणीच म्हणजे 3 वर्षाची असताना तुझी आई एक्सपायर झाली, तर त्यानंतर तुमची उपजीविका कशी तुम्ही चालली, किंवा तुम्ही तुझं बालपण कसं केलं, किंवा तुझा म्हणजे तुम्हाला जेवणा खाण्याचा स्वयंपाक करायचा कसा काय प्रसंग तुझ्यावर आला आणि कसं तू केलं? मी लहान असताना तर आजीच करत होती। नंतर आजी पण जास्त आजारी वगैरे असायची, त्यामुळे तिला पण जास्त जमत नव्हतं। नंतर मग हळूहळू जसं मी मोठी होत गेले कळत होतं तसं मग मीच करायला लागले स्वयंपाक। किती वेळेपासून तू स्वयंपाक करायला लागलीस? इयत्ता 5वी पासून मी स्वयंपाक करायला लागले। कोणाकोणाचा स्वयंपाक करत होती? मी माझ्या पप्पांचा, भावाचा, माझा, आजी आजोबांचा करायचे स्वयंपाक। शाळेत जायचे, परत संध्याकाळचे स्वयंपाक करायचे। आजी पण मदत करू लागायची थोडीफार, अशा प्रकारे। तुला पोलीसमध्ये जावंसं का वाटलं? दुसरं काय तुझं येणं होतं नव्हतं? आधी मी ॲग्री डिप्लोमाला ॲडमिशन घेतलेलं, पण तिथे ग्रामसेवकला काही स्कोप नव्हता एवढा, जागा वगैरे म्हणजे सुटत नव्हत्या। नंतर मग असं दिदीच्या इथे मेस सुरू होती, तर तिथे अकॅडमीची मुलं यायची, तेव्हा पप्पांच्या आणि माझ्या डोक्यात आले की पोलीसला ट्राय करावं। म्हणून मग आम्ही पोलीस व्हायच्या मार्गाला अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेतलं। बरं, ठीक आहे। तुला या पोलीस भरतीसाठी कोणी मार्गदर्शन केलं? पहिलं तर पप्पांनीच म्हणजे हे केलं ॲडमिशन घेण्यासाठी वगैरे। नंतर माझे दीदीचे मिस्टर दाजी, त्यांनी खूप सपोर्ट केला दीदी आणि दाजी यांनी। आणि नंतर आमच्या अकॅडमीतले सर, आवे सर, सागर सर यांनी मार्गदर्शन केलं, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली। हे आहेत अनुराधाचे पप्पा राजेंद्र फडतरे। तर आपण यांच्याकडूनही थोडी जाणून घेऊया माहिती। राजेंद्र नमस्कार। तुमची आज मुलगी पोलीस झाली, तर तुम्हाला कसं काय वाटतंय? लय समाधानाचा आनंद झाला, भरपूर झाला। तिनं कष्ट केल्यासारखं तिला मिळालं। तुम्ही तिच्यासाठी काय काय प्रयत्न केले? प्रयत्न म्हणजे काय, पैसे पुरवायचं,
जावाय कर, सगळं कर, असं कर तसं कर, अभ्यास कर, एवढं सांगितलं आम्ही. दुसरं तुम्ही काय काम करता? मजुरी काम करतो. मजुरीमध्ये काय मजुरी होती? खड्डे घालायचं, पाया खंडायचं. अशा पद्धतीने अनुराधा भरती झाल्यामुळे त्यांच्या घरात वडिलांना आणि आजी आजोबांना चुलत्यांना फार आनंद झालेला आहे.